चला आपण आता पुढल्या डिसीजला जाऊ. द नेक्स्ट डिसीज इज रिंगवर्म. इट इज ऑल्सो कॉल्ड एज डर्मॅटोफायटोसिस. इट इज ऑल्सो कॉल्ड एज डर्मॅटोफायटोसिस. फंगल डिसीज आहे. चला बघा. इट इज अ फंगल डिसीज ऑफ स्किन, हेअर्स, नेल्स. स्किन, हेअर्स अँड नेल्स मध्ये जर फंगल इन्फेक्शन असेल, फंगल इन्फेक्शन म्हणजे काय? डर्मॅटोफायटॉन, ट्रायको मायक्रोस्पोरम असे जे फंगस आहे ना, ते फंगस स्किनपर्यंत, हेअर्सपर्यंत, स्काल्पपर्यंत, नेल्सपर्यंत आल्यानंतर तिथे इन्फेक्शन कॉज करतात आणि रिंगसारख्या पॅचेस तयार होतात. सो देर इज अपिअरन्स ऑफ रिंग लाईक पॅचेस ऑन द स्किन, स्काल्प etc. and such particular ring like patches which is developed due to the fungal infection of that particular fungus, that is called as a ringworm. Actually ही वर्म डिसीज नाही, पण त्याचे जे पॅचेस आहेत, इन्फेक्शन पॅचेस आहेत, ते रिंग सारखे दिसतात, म्हणून इन दिस पर्टिक्युलर डिसीज इट इज कॉल्ड एज रिंगवर्म. कॉझल एजंट बघा. Fungi like Trichophyton, Endermophyton and Microsporum causes this disease and feed on the keratin which is present on the skin, hairs etc. Mode of transmission part. ट्रान्समिट डायरेक्टली फ्रॉम ह्युमन टू ह्युमन. मला जर इन्फेक्शन असेल आणि दुसऱ्याला जर नसेल आणि माझ्या बॉडीचा कॉन्टॅक्ट त्याच्या बॉडीसोबत येत असेल तर इनडायरेक्टली दिस इज द मोड ऑफ ट्रान्समिशन. Infected pets like dogs, cats and domestic animals like sheep and cattle often spread this disease. की डोमेस्टिकेटेड ॲनिमल्स आहे, पेट ॲनिमल्स आहे, डॉग्स आहे, कॅट्स आहे, त्यांच्या जर बॉडीवर कुठे इन्फेक्शन किंवा फंगल स्पोर किंवा फंगस असेल आणि मी जर त्याच्याशी कॉन्टॅक्ट करत असेल तर दॅट पर्टिक्युलर डोमेस्टिक ॲनिमल्स ऑर पेट ॲनिमल्स दे स्प्रेड द डिसीज. शेअरिंग ऑफ क्लॉथ्स, कॉम्स, टॉवेल्स विथ इन्फेक्टेड पर्सन. येस, हे टॉवेल आहे, कॉम्ब आहे, हे जर एकाचा दुसऱ्याने वापरला पण दुसरा इंडिव्हिज्युअल जर इन्फेक्टेड असेल आणि मी नसेल, त्याचा कॉम्ब किंवा टॉवेल मी यूज करत असेल तर इनडायरेक्टली दॅट मे स्प्रेड द डिसीज. सो दिस इज कॉल्ड एज मोड ऑफ ट्रान्समिशन. सिम्पटम्स पहा. Appearance of inflamed ring-like areas on affected parts like neck, groin, nails, scalps, etc. नेक आहे, ग्रोइन आहे, आर्मपिट आहे, स्किन आहे, अशा ठिकाणी रिंग सारख्या जर इन्फ्लामेशन असलेला पॅचेस तयार होत असेल तर दॅट इज कॉल्ड एज रिंगवर्म इन्फेक्शन. फॉर एक्झाम्पल ॲथलेट्स फूट, ग्रोइन जॉकेज, ओनिकोमायकोसिस. जनरली फॉर एक्झाम्पल जे स्पोर्ट्सचे लोक आहेत ते बूट्स फॉर एक्झाम्पल शूज यूज करतात. जर त्या शूजमध्ये मॉइश्चर असेल तर तिथे फंगस जर असेल तर इनडायरेक्टली तो ग्रो होतो, त्याला ॲथलेट्स फूट म्हणतात. किंवा दोन पायाच्या मधली जी जागा आहे त्याला ग्रोईंग म्हणतात. तिथे जर ॲटमॉस्फिअरिक ह्युमिडिटी असेल किंवा मॉइश्चर असेल किंवा ओले कपडे घातलेले असेल तर त्या ठिकाणी पण इन्फेक्शन होण्याचे चान्सेस जास्त असतात. नेल्सच्या मध्ये इन्फेक्शन असेल तर त्याला ओनिकोमायकोसिस म्हणतात. सो ऑल दिस इज ड्यू टू द इन्फेक्शन ऑफ द फंगस. दॅट फंगस इट इज कॉल्ड एज एंडर्मोफायटॉन और ट्रायकोफायटॉन और मायक्रोस्पोरम. द लिशन्स आर फॉर्म्ड अकंपनीड विथ इचिंग. जनरली या पर्टिक्युलर इन्फेक्शनमध्ये जखमा होतात, लिशन्स म्हणतात आणि खाज पण असते, इचिंग पण असते. प्रिव्हेन्शन का. अवॉइड शेअरिंग टॉवेल्स, क्लोदिंग अँड स्पोर्ट बूट्स विथ अदर्स. हे दुसरं एकमेकाचे कपडे, बूट्स असे वापरू नये. अवॉइड वॉकिंग बेअर फूट. चप्पल नसताना, बूट नसताना सॉईलवर चालू नये कारण तिथे फंगस असण्याची पॉसिबिलिटी जास्त असते. वॉशिंग क्लोथ्स इन हॉट वॉटर विथ फंजीसायडल सोप आफ्टर सस्पेक्टेड एक्सपोजर टू रिंगवर्म. एखाद्याला इन्फेक्शन आहे असं जर आपल्याला वाटत असेल आणि आपण तिथे जर बसलो असेल किंवा त्याच्या बिलॉंगिंग्सला काही टच केला असेल तर घरी आल्यानंतर आपण आपले कपडे फंजीसायडल सोपनी वॉश केले पाहिजे. डायग्नोसिस पहा. फिजिकल एक्झामिनेशन ऑफ द पेशंट. या डिसीजमध्ये डायग्नोसिस इझी आहे की त्याच्या बॉडीवर कुठे इन्फेक्शन किंवा लिशन्स किंवा रिंगसारख्या पॅचेस दिसत असेल तर ते एक्झामिन करा. दॅट इज कॉल्ड एज फिजिकल एक्झामिनेशन ऑफ द पेशंट. ट्रीटमेंट. अँटीफंगल ड्रग्ज लाईक निस्टॅटिन, फ्लुकोनाझोल, इट्राकोनाझोल एक्सेट्रा आर इफेक्टिव्ह. हे सगळे ड्रग्ज आहे. दिस पर्टिक्युलर ड्रग्ज दे आर द अँटीफंगल ड्रग्ज अँड दे कॅन बी यूज टू क्युअर this particular fungal disease that is called as ringworm. This is also called as a dermatophytosis. The another disease it is a dengue. Causal agent पहा. व्हायरल डिसीज आहे. ॲक्च्युली डेंग्यू व्हायरस नावाच्या व्हायरसनी हा पर्टिक्युलर डिसीज होतो. दिस पर्टिक्युलर डिसीज इट इज कॉल्ड एज डेंग्यू. ओके. डिसीज व्हेक्टर बोर्न डिसीज आहे. वेअर द व्हेक्टर इन केस ऑफ दिस पर्टिक्युलर डेंग्यू इट इज फिमेल एडिस मॉस्किटो. इट इज
फिमेल एडिस मॉस्किटो. फिमेल एडिस मॉस्किटो काय करतो, ॲक्च्युली कसं आहे की इन्फेक्शन इट इज कॉज बाय व्हायरस, वेक्टर इज मॉस्किटो अँड होस्ट इज ह्युमन. म्हणजे डिसीज कोणाला होणार तर मला होणार, कशामुळे होणार तर व्हायरसमुळे होणार, आणि कोणामुळे होणार तर त्या पर्टिक्युलर फिमेल एडिस मॉस्किटोच्या बाईटमुळे. याचा अर्थ काय की फिमेल एडिस मॉस्किटो इज अ व्हेक्टर ऑर कॅरियर ऑफ दॅट पर्टिक्युलर व्हायरस. When that particular infected female Aedes mosquito, it bites to the normal healthy person, that particular normal healthy person get infected by this particular virus and cause the disease. That particular disease it is called as dengue. बघा कॉझल एजंट, इट इज कॉज्ड बाय डेंग्यू व्हायरस, DENV म्हणतात, बिलॉंग्स टू द फॅमिली फ्लॅविविरिडी अँड द जीनस इज फ्लॅविवायरस. त्या पर्टिक्युलर डेंग्यू व्हायरसचं रिअल नेम जीनस काय आहे तर फ्लॅविवायरस. मोड ऑफ ट्रान्समिशन पहा, इट इज ट्रान्समिटेड थ्रू फिमेल एडिस मॉस्किटो, की एकाचा दुसऱ्याला डेंग्यू जर होत असेल तर इनडायरेक्टली मॉस्किटो बाईट सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. मला जर डेंग्यू असेल आणि दुसऱ्याला समजा दुसरा इंडिव्हिज्युअल नॉर्मल असेल तर माझा डिसीज त्याला कसा स्प्रेड होईल, तर मला मॉस्किटो फिमेल एडिस मॉस्किटो जर बाईट करत असेल तर माझं ब्लड तो मॉस्किटो सक करेल, ब्लडसोबत तो व्हायरस जाईल आणि तोच पर्टिक्युलर मॉस्किटो दुसऱ्याच्या बॉडीला जर बाईट करत असेल तर तो व्हायरस त्याच्या बॉडीमध्ये रिलीज करेल, त्याला डेंग्यू होईल. So it is transmitted through female Aedes mosquito. Transmission occurs by mosquito bite from infected to the normal person. Yes. डेंग्यू कॅनॉट स्प्रेड फ्रॉम वन पर्सन टू द अनदर पर्सन डायरेक्टली, की मला डेंग्यू झालेला आहे, माझ्या बॉडीचा कॉन्टॅक्ट दुसऱ्या नॉर्मल इंडिव्हिज्युअल सोबत येत असेल तर इनडायरेक्टली त्याला डेंग्यू होणार नाही. इनडायरेक्टली दिस इज अ वेक्टर बोर्न डिसीज. इट इज अ वेक्टर बोर्न डिसीज अँड द वेक्टर इज फिमेल एडिस मॉस्किटो. सिम्टम्स, फीवर म्हणजे ताप असणे, मसल अँड जॉईंट पेन, मसल्समध्ये पेन आहे, जॉईंटमध्ये पेन आहे, रॅशेस, रेड पॅचेस स्किनवर तयार होतात. इन सिरियस कंडिशन ब्लिडिंग अँड शॉक्स, की सिरियस कंडिशनमध्ये इंटरनल ब्लिडिंग किंवा फॉर एक्झाम्पल ब्लिडिंग आणि जनरली फीवर जर येत असेल तर इनडायरेक्टली त्याला शॉक म्हणतो, म्हणजे सडनली ताप वाढतो. ट्रीटमेंट, इट इन्क्लूड फ्लूइड अँड पेन रिलिव्हर्स, की या पर्टिक्युलर डेंग्यूमध्ये जनरली पेन जास्त असते बॉडीमध्ये म्हणून पेन रिलिव्हर्स आहेत, फ्लूइड थेरपी आहे, ती जर यूज केलेली असेल तर दॅट पर्टिक्युलर डिसीज अगेन इट इज क्युरेबल. दॅट पर्टिक्युलर व्हायरल डिसीज इट इज कॉल्ड एज अ डेंग्यू. Viral disease it is called as dengue. Now we will discuss the another disease. The disease is cancer. This is also called as a neoplasm. कसं डिफाईन करतात, आता आपल्याला काय सुरू करायचं आहे, कॅन्सर. डिफाईन कसं करतात, द अनडिफरन्शिएटेड अनऑर्गनाइज्ड ग्रोथ ऑफ द सेल्स ऑर टिश्यूज वेअर द कंट्रोलिंग मेकॅनिझम ऑफ द बॉडी हॅव डिसअपियर्ड ऑर लॉस्ट. द डिसीज इट इज कॉल्ड एज कॅन्सर. काय म्हटलं मी, की अशी ग्रोथ बॉडीमधली की जी इथे असे टिश्यू आहे की जे अनडिफरन्शिएटेड आहे, ग्रोथ अनकंट्रोल्ड आहे, सेल्सची ग्रोथ आहे, टिश्यूची ग्रोथ आहे, की जिथे त्या ग्रोथवर आपलं कंट्रोलिंग मेकॅनिझम डिसअपियर झालं आहे किंवा लॉस झालेलं आहे, म्हणजे इनडायरेक्टली त्या ग्रोथवर आपला कंट्रोल राहिलेला नाही. सच पर्टिक्युलर डिसीज इट इज कॉल्ड एज कॅन्सर. पुन्हा एकदा कसं डिफाईन करू, द अनडिफरन्शिएटेड अनऑर्गनाइज्ड ग्रोथ ऑफ द सेल्स ऑर टिश्यू where the controlling mechanism of the body have disappeared or lost, that particular disease it is called as cancer. आणि जो पर्टिक्युलर सेल तो पर्टिक्युलर कॅन्सर बॉडीमध्ये स्प्रेड करतो किंवा तिथून डिसीज स्टार्ट झाला, दॅट पर्टिक्युलर सेल इट इज कॉल्ड एज अ निओप्लास्टिक सेल. That cell it is called as neoplastic cell. That's why this particular cancer it is called as a neoplasm. That is called as neoplasm. चला बघा, the undifferentiated unorganized growth of the cells or tissue where controlling mechanism of the body have disappeared or lost, the disease it is called as a cancer. Today, cells which undergo uncontrolled rapid and abnormal growth at the cost of other remaining cells are called as neoplastic cells. Hence the cancer it is called as निओप्लाझम, की असे सेल्स की ज्या पर्टिक्युलर सेल्समुळे बाकीच्या सेल्सला नुकसान होणार आहे, पण त्या पर्टिक्युलर सेल्सपासून कॅन्सर जर डेव्हलप होत असेल तर सेल विच इज रिस्पॉन्सिबल फॉर बिगिनिंग ऑफ दॅट पर्टिक्युलर कॅन्सर, दॅट सेल इट इज कॉल्ड एज अ निओप्लास्टिक सेल. हेन्स दिस पर्टिक्युलर कॅन्सर इट इज ऑल्सो कॉल्ड एज निओप्लाझम. द वर्ड कॅन्सर इज डिराइव्ड फ्रॉम ग्रीक वर्ड कार्किनोज, मीन्स क्रॅब. हा जो कॅन्सर वर्ड आहे हा कुठून आला, तर ग्रीक वर्ड आहे कार्किनोज, त्याच्यापासून हा पर्टिक्युलर वर्ड आला, दॅट इज कॉल्ड एज कॅन्सर. द कॅन्सर इज वन ऑफ द मेन किलर डिसीज नाउअडेज. फिजिशियन्स, रिसर्चर्स हू स्पेशलाइज इन द स्टडी, डायग्नोसिस, ट्रीटमेंट अँड प्रिव्हेन्शन ऑफ द कॅन्सर आर कॉल्ड एज अ ऑन्कॉलॉजिस्ट. हे डॉक्टर्स आहे, फिजिशियन्स म्हणतो आपण त्यांना, रिसर्चर्स आहे,
की जे या पर्टिक्युलर कॅन्सरसाठी काम करतात. कॅन्सरसाठी काम करतात म्हणजे ट्रीट करतात, प्रिव्हेंटिव्ह मेजर्स सांगतात, सिम्पटम्स माहीत करून देतात किंवा सिम्पटम्स आयडेंटिफाय करतात. अशा डॉक्टर्सला किंवा रिसर्चर्सला किंवा फिजिशियन्सला काय म्हणतो आपण, ऑन्कॉलॉजिस्ट. हेन्स द स्टडी ऑफ दिस पर्टिक्युलर कॅन्सर इट इज कॉल्ड एज ऑन्कॉलॉजी. इट इज कॉल्ड एज ऑन्कॉलॉजी. मग आता ते कॅन्सर जर असेल तर त्याचे कॅरेक्टरिस्टिक पहा की बॉडीमध्ये काय काय दिसायला पाहिजे, म्हणजे इनडायरेक्टली तो कॅन्सर झाला आपल्याला म्हणता येईल. द कॅन्सरस सेल्स शो फॉलोइंग कॅरेक्टरिस्टिक्स. आपले आता सुरू आहे मेजर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कॅन्सर सेल्स. की बॉडीमधला एखादा सेल आहे तो कॅन्सर सुरू करत असेल तर त्या सेलमध्ये काय चेंजेस दिसायला पाहिजे, ते चेंजेस आपल्याला कॅरेक्टरिस्टिक फीचर्स म्हणून ऑब्झर्व करायचे. द फर्स्ट इट इज कॉल्ड ॲज अ हायपरप्लाझिया. पहा सगळ्या क्लिनिकल टर्म्स आहे, त्याचं मिनिंग समोर लिहिलेलं आहे बघा. हायपरप्लाझिया, अनकंट्रोल्ड मायटॉटिक सेल डिव्हिजन ऑफ द बॉडी सेल्स. हे नॉर्मली कुठलाही सेल असेल तर इनडायरेक्टली ग्रोथच्या वेळेस तो मायटोसिसमध्ये जातो, पण त्या पर्टिक्युलर सेलमध्ये जर अनकंट्रोल्ड मायटोसिस होत असेल, म्हणजे रिपीटेड मायटोसिस होत असेल किंवा त्या मायटोसिसवर बॉडीचा कंट्रोल काही राहिलेला नसेल तर दॅट इज कॉल्ड ॲज हायपरप्लाझिया. देन अदर इट इज अनाप्लाझिया. स्ट्रक्चरल ॲबनॉर्मॅलिटीज इन नॉर्मल बॉडी सेल्स. की एखादा सेल आहे, सपोज तो राऊंड असायला पाहिजे समजा, पण त्या पर्टिक्युलर सेलला जर काही आउटग्रोथ तयार होत असेल तर इनडायरेक्टली ते आउटग्रोथ तयार होणे हे ॲबनॉर्मल आहे. दॅट इज कॉल्ड ॲज अनाप्लाझिया. 3 निओप्लाझिया. दॅट इज द फॉर्मेशन ऑफ ट्युमर्स. म्हणजे इनडायरेक्टली तो पर्टिक्युलर सेल बॉडीमध्ये ग्रोथ तयार करून ट्युमर जर डेव्हलप करत असेल तर दॅट इज कॉल्ड ॲज अनाप्लाझिया. हायपरप्लाझिया, अनाप्लाझिया, निओप्लाझिया. हायपरप्लाझियामध्ये काय दिसेल की रिपीटेड मायटॉसिस. अनाप्लाझियामध्ये काय दिसेल तुम्हाला की त्या पर्टिक्युलर सेल्सला ॲबनॉर्मल काही ग्रोथ किंवा आउटग्रोथ तयार झालेले आहे. निओप्लाझियामध्ये काय दिसेल की त्या पर्टिक्युलर सेल्सपासून ट्युमर तयार झालेले आहे बॉडीमध्ये. मेटास्टॅसिस, ॲबिलिटी ऑफ कॅन्सरस सेल्स टू स्प्रेड थ्रूआउट द बॉडी. हे कॅन्सरचं कॅरेक्टरिस्टिक आहे की इन केस ऑफ दिस पर्टिक्युलर कॅन्सर द कॅन्सरस सेल्स they spread from one part to the another part of the body. That particular phenomena it is called as a metastasis, and that is the important characteristic of this particular cancer, that primary cancer it is then spread if into the other part of the body that develops the secondary cancer or secondary tumor. The another is angiogenesis, that is the formation of new blood vessels. म्हणजे जिथे ट्यूमर तयार झाला तिथे नवीन ब्लड वेसल्स पण त्या पर्टिक्युलर ट्यूमरच्या सेल्सला टिश्यूला न्यूट्रिशन प्रोव्हाइड करायसाठी, ऑक्सिजन प्रोव्हाइड करायसाठी ब्लड वेसल्स तयार होतात. अँड फॉर्मेशन ऑफ न्यू ब्लड वेसल्स इट इज कॉल्ड ॲज एंजिओजेनेसिस. सो एंजिओजेनेसिस, मेटास्टॅसिस, निओप्लाझिया, अनाप्लाझिया, हायपरप्लाझिया, these are the characteristics of the cells which are involved in that particular disease that is called as the cancer. आता या पर्टिक्युलर कॅन्सरमध्ये जी ग्रोथ तयार होते, मग अशी आपण कॅन्सरला डिफाईन केलं, द अनडिफरन्शिएटेड अनऑर्गनाइज्ड ग्रोथ ऑफ द सेल्स. म्हणजे इनडायरेक्टली या कॅन्सरमध्ये नवीन एक ग्रोथ तयार होते, त्या पर्टिक्युलर ग्रोथला या पर्टिक्युलर कॅन्सरमध्ये ट्यूमर म्हणतात. पण प्रत्येक ट्यूमर हा कॅन्सर नसतो, पण प्रत्येक कॅन्सर मात्र ट्यूमर असतो. सो ग्रोथ इट इज कॉल्ड ॲज अ ट्यूमर. सो ग्रोथ इट इज कॉल्ड ॲज अ ट्यूमर. म्हणून ट्यूमरला पहा कसं डिफाईन केलं आहे, द अनडिफरन्शिएटेड मास ऑफ सेल्स प्रोड्यूस्ड बाय अनरेग्युलेटेड मल्टिप्लिकेशन ऑफ सेल्स इज कॉल्ड ॲज अ ट्यूमर. की ती ग्रोथ आहे, अनरेग्युलेटेड ग्रोथ आहे, तिची ग्रोथ होणार आहे, ग्रोथ होणार आहे, ग्रोथ होणार आहे, मोठा होणार आहे, मोठा होणार आहे. सच पर्टिक्युलर ग्रोथ ऑफ दॅट पर्टिक्युलर सेल्स इट इज कॉल्ड ॲज अ ट्यूमर. देर आर 2 टाइप्स ऑफ ट्यूमर्स. ट्यूमर्सचे 2 टाइप्स, द वन इट इज कॉल्ड ॲज बेनाइन ट्यूमर, द अनदर इट इज कॉल्ड ॲज अ मॅलिग्नंट ट्यूमर. पण इथे पहा हे अंडरलाईन केलेलं, एव्हरी ट्यूमर इज नॉट अ कॅन्सर बट एव्हरी कॅन्सर इट इज अ ट्यूमर. की प्रत्येक ट्यूमर हा कॅन्सर नसेल, पण प्रत्येक कॅन्सर मात्र कंपल्सरी काय असेल, ट्यूमर असेल. So there are 2 types of this particular tumor. The one it is tumor म्हणजे growth. The one it is called as benign tumor. The another it is called as a malignant tumor. तुम्ही compare करा आता की या benign tumor मध्ये काय असणार आणि या malignant tumor मध्ये काय असणार. Benign tumor it is called as a non-cancerous tumor. Malignant tumor it is called as a cancerous tumor. Observe करा, suppose हा हात आहे, इथे एक ट्यूमर आहे, इथे एक ट्यूमर आहे, हा बेनाइन आहे, हा कॅन्सरस आहे. या दोन मध्ये काय डिफरन्सेस आहे ते चेक करू आपण. बेनाइन ट्यूमर, mass of cells that are enclosed into connective tissue capsule is called as benign tumor. की हा benign tumor जर असेल तर त्या पर्टिक्युलर ट्यूमरवर कनेक्टिव्ह टिश्यूचं कॅप्सूल आहे, कव्हर आहे. सच कॅप्सुलेटेड ग्रोथ इट इज कॉल्ड ॲज अ बेनाइन ट्यूमर. असं मॅलिग्नंट ट्यूमरमध्ये नसणार. मॅलिग्नंट ट्यूमर, नॉन कॅप्सुलेटेड मास ऑफ कॅन्सरस सेल्स इज कॉल्ड ॲज मॅलिग्नंट ट्यूमर. म्हणजे हा जर मॅलिग्नंट ट्यूमर जर इथे असेल तर इनडायरेक्टली त्याच्यावर कव्हर नाही. सो कॅप्सुलेटेड ग्रोथ इट इज कॉल्ड ॲज बेनाइन.
नॉन कॅप्सुलेटेड ग्रोथ इट इज कॉल्ड ॲज अ मॅलिग्नंट. त्याची कॅरेक्टरिस्टिक्स बघा आता. इट कन्सिस्ट ऑफ मास ऑफ डिफरन्शिएटेड सेल्स. बेनाइन ट्युमर जर असेल तर त्या पर्टिक्युलर बेनाइन ट्युमरच्या आत जर पाहिलेले असेल तर सेल्स वेगवेगळ्या प्रकारच्या म्हणजे डिफरन्शिएटेड आहे. मॅलिग्नंट ट्युमर जर पाहिलेलं असेल तर इट कन्सिस्ट ऑफ मास ऑफ अनडिफरन्शिएटेड सेल्स. या मॅलिग्नंट ट्युमरमध्ये असे सेल्स आहे की जे सगळे सारखे अनडिफरन्शिएटेड आहे. 2. इट डज नॉट स्प्रेड टू द नेबरिंग सेल्स. की बेनाइन ट्युमर मधले सेल्स असेल तर ते बाकीच्या दुसऱ्या ठिकाणी स्प्रेड होणार नाही, पण मॅलिग्नंट असेल तर इट कॅन स्प्रेड टू द नेबरिंग टिश्यू थ्रू ब्लड, लिम्फ एक्सेट्रा. म्हणजे बेनाइन ट्युमर आणि मॅलिग्नंट ट्युमरमध्ये फरक काय दिसतो की बेनाइन ट्युमरमधले सेल्स बॉडीमध्ये स्प्रेड होत नाही, पण मॅलिग्नंट ट्युमर जर असेल तर त्या मॅलिग्नंट ट्युमरमधले सेल्स बॉडीमध्ये इतर दुसऱ्या ठिकाणी स्प्रेड होतात. 3. इट ग्रोज व्हेरी स्लोली. हा बेनाइन ट्युमर जर असेल तर इनडायरेक्टली हा स्लो ग्रो होतो. हाच मॅलिग्नंट ट्युमर जर असेल तर इट ग्रोज रॅपिडली अँड कॅन फॉर्म सेकंडरी ट्युमर्स इन अदर पार्ट्स ऑफ द बॉडी. काय डिफरन्स आहे की बेनाइन ट्युमर जर असेल तर तो स्लो ग्रो होतो, पण तोच मॅलिग्नंट ट्युमर असेल तर इट्स ग्रो फास्ट रॅपिडली अँड इट स्प्रेड विद इन द बॉडी. नेक्स्ट, इट इज हार्मलेस अँड कॅन बी रिमूव्ड सर्जिकली. की बेनाइन ट्युमर जर असेल तर इनडायरेक्टली तो हार्मलेस आहे. त्या पर्टिक्युलर बेनाइन ट्युमरला आपल्याला ऑपरेशन करून सर्जरी करून रिमूव्ह करता येते, पण मॅलिग्नंट ट्युमर असेल तर इट इज हार्मफुल अँड मे कॉज डेथ इफ नॉट रिमूव्ड इन टाइम. की तो जर मॅलिग्नंट ट्युमर जर असेल म्हणजे ज्याला आता आपण कॅन्सर म्हणणार आहे तोच मॅलिग्नंट ट्युमर जर असेल तर इनडायरेक्टली तो हार्मफुल आहे. तो जर प्रॉपर टाइमला जर काढला गेलेला नसेल तर दॅट मे स्प्रेड ऑर दॅट मे डेव्हलप द सेकंडरी ट्युमर्स इन द बॉडी. त्याच्यानंतर हाऊएव्हर सम बेनाइन ट्युमर्स आर फेटल, दॅट इज ब्रेन ट्युमर, लिव्हर ट्युमर एक्सेट्रा. बेनाइन ट्युमर बद्दल आपण आता काय म्हटलं की तो हार्मलेस आहे, पण आपण आता काय म्हणतोय की काही अशी बेनाइन ट्युमर आहे की जे हार्मफुल पण आहे. कसे की सपोज फॉर एक्झाम्पल तो जर ट्युमर लिव्हरमध्ये असेल, तो लिव्हरमध्ये बेनाइन ट्युमर आहे ठीक आहे, तो हार्मलेस आहे हे पण इम्पॉर्टंट आहे, पण त्या लिव्हरच्या स्पेसेसला, ब्लड वेसल्सला, तिथे होणाऱ्या मेटाबॉलिझमला तो जर इंटरफिअर करत असेल तर दॅट इज हार्मफुल फॉर दॅट पर्टिक्युलर लिव्हर. जर तो ट्युमर ब्रेनमध्ये असेल आणि ब्रेनच्या वेगवेगळ्या पार्टवर तो प्रेशर आणत असेल तर अगेन दॅट इज डेंजरस. म्हणजे इनडायरेक्टली तो ट्युमर स्वतः डेंजरस नाही, पण त्याच्या प्रेशरमुळे जर बाकीच्या बॉडीच्या ऑर्गन्स जर हार्म होत असेल तर दॅट इज अगेन हार्मफुल. So these are the two types of tumors. The one it is called as benign tumor, the another it is called as a malignant tumor. काय फरक दिसतो तुम्हाला? एक बेनाइन आहे, दुसरा मॅलिग्नंट आहे. बेनाइन असेल तर कॅप्सुलेटेड, मॅलिग्नंट असेल तर नॉन कॅप्सुलेटेड ग्रोथ. बेनाइन ट्युमर असेल तर स्लो, मॅलिग्नंट ट्युमर असेल तर फास्ट स्प्रेडिंग. बेनाइन ट्युमर असेल तर स्प्रेड होणार नाही, मॅलिग्नंट ट्युमर असेल तर स्प्रेड होईल. रिमूव्हल, बेनाइन ट्युमर असेल तर तुम्हाला सर्जिकली रिमूव्ह करता येईल, मॅलिग्नंट ट्युमर असेल तर प्रॉपर टाइममध्ये सर्जिकली रिमूव्ह करता येईल, पण प्रॉपर टाइम जर मिळाला नसेल तर दॅट कॅन स्प्रेड इन टू द बॉडी. So such are the tumors. The one it is called as benign tumor, the another it is called as malignant tumor. The malignant tumor, because it spread from one part to the another part of the body, that malignant tumor nothing but it is called as a cancer. Hence every tumor it is not a cancer, but every cancer it is a tumor. आपण काय म्हटलं की प्रत्येक ट्युमर हा काही कॅन्सर नाही. आता बेनाइन ट्युमर असेल तर तो कशाला कॅन्सर, पण तो जर मॅलिग्नंट ट्युमर जर असेल तर इनडायरेक्टली तो कॅन्सर आहे. म्हणून एव्हरी ट्युमर इट इज नॉट अ कॅन्सर, बट एव्हरी कॅन्सर इट इज अ ट्युमर. अँड द व्हेरियस कॉजेस ऑफ दिस पर्टिक्युलर कॅन्सर ऑर डेव्हलपिंग मॅलिग्नंट ट्युमर, द कॉजेस आर, किंवा हा पर्टिक्युलर डिसीज कॅन्सर होत असेल तर त्याचे वेगवेगळे कॉजेस काय आहे. द व्हेरियस कॉजेस ऑफ दिस पर्टिक्युलर कॅन्सर आर, बघा, एनी एजंट दॅट कॉज कॅन्सर दे आर कॉल्ड ॲज अ कार्सिनोजेन. ज्याच्यामुळे तुम्हाला कॅन्सर होत असेल, कोणाला कॅन्सर होत असेल तर दॅट पर्टिक्युलर सबस्टन्स ऑर थिंग इट इज कॉल्ड ॲज अ कार्सिनोजेन. द व्हेरियस कॉजेस ऑफ द कॅन्सर आर, द फर्स्ट इट इज कॉल्ड ॲज अ रेडिएशन. हा काय म्हटलंय, long exposure to X-rays, UV rays, radioactive substances increases the chances of skin, breast, thyroid, lung, blood cancer. खूप जास्त वेळेला त्या पर्टिक्युलर UVला किंवा रेडिओ सबस्टन्सला जर बॉडी एक्सपोज होत असेल तर वेगवेगळ्या पार्टचे बॉडीचे कॅन्सर होण्याची पॉसिबिलिटी आहे. फॉर एक्झाम्पल स्किन आहे, ब्रेस्ट आहे, थायरॉइड ग्लँड आहे, लंग्स आहे, ब्लड कॅन्सर आहे. सो दिस इज द फर्स्ट कॉज दॅट इज कॉल्ड एज रेडिएशन. The second it is the chemicals. It includes metallic ions, polycyclic aromatic hydrocarbons, benzene drugs, arsenic, chromium compounds. These cause cancer of the skin, esophagus, rectum, etc. हे सगळे chemical substances आहे.
पर्टिक्युलरली पॉलिसॅकरिक ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन्स आहे, बेन्झीन ड्रग्ज आहे, आर्सेनिक कंपाऊंड्स आहे, क्रोमियम कंपाऊंड्स आहे. व्हेन दे गेट एंटर इनटू द बॉडी they may develop various types of the cancer. The another third cause, it is addiction. Tobacco addiction, alcohol addiction, drug addiction leads to the cancer of the mouth, throat, esophagus, lungs, rectum, etc. The tobacco addiction है, drug addiction है, alcohol addiction है, that may also cause the disease that is called as the cancer of the various parts like mouth, throat, esophagus, lungs, rectum, etc. So another cause is biological agents. Actually biological agents म्हणजे living organisms. Living organisms ni cancer होत नाही, but there are certain viruses, they may develop the cancer. Biological agents, viruses like HIV, HBV, Epstein-Barr virus, human papilloma virus. These particular viruses, they may cause the various types of viruses. For example, HIV, human immunodeficiency virus, that cause this particular type of cancer, that is called as Kaposi sarcoma cancer. Kaposi sarcoma cancer. Another HBV, it is hepatitis B virus, it may cause the liver cancer. The another Epstein-Barr virus, it may cause the cancer of the jaw. That cancer of the jaw, it is called as the Burkitt lymphoma. The another human papilloma virus, that may cause the cancer of lower part of the uterus, that is called as the cervix. Lower part of the uterus, that is called as cervix. So these are the viruses or certain examples, they may cause the cancer. The another is the dietary factors. Consumption of fatty foods leads to the breast cancer, colon cancer, prostate cancer, while heavy consumption of beef म्हणजे non-veg may cause the intestinal cancer. की आपल्या डाएटमधून येणारे जे पर्टिक्युलर मटेरियल आहे त्यांनी सुद्धा कॅन्सर होण्याचे चान्सेस आहे. जसं फॅटी फूड मटेरियल, तेल तूप जास्त असलेलं मटेरियल जर खाल्ल्या गेलेलं असेल तर दॅट मे डेव्हलप द ब्रेस्ट कॅन्सर, कोलॉन कॅन्सर, प्रोस्टेट ग्लँड जी मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये असते त्याचा कॅन्सर, किंवा मग नॉनव्हेज खूप जास्त खाल्ल्या जात असेल तर दॅट मे ऑल्सो कॉज द कॅन्सर ऑफ द इंटेस्टाइन. Then other it is a genetical factor. Actually cancer it is a non-hereditary disease. की कॅन्सर हेरिडिटीनी येत नाही, पण काही असे कॅन्सर आहे की जे हेरिडिटीनी येतात. समजा पॅरेंट्समध्ये फॉर एक्झाम्पल आय कॅन्सर असेल, दॅट इज कॉल्ड ॲज अ रेटिनोब्लास्टोमा. दॅट इज कॉल्ड ॲज अ रेटिनोब्लास्टोमा. तर इनडायरेक्टली त्यांच्या चिल्ड्रन्सला तो कॅन्सर होण्याची पॉसिबिलिटी जास्त असते. सो दॅट इज कॉल्ड ॲज अ जेनेटिकल फॅक्टर्स. व्हेरी फ्यू कॅन्सर्स आर हेरिडिटरी, बट cancer of the eye, the name of the cancer, it is called as retinoblastoma, is observed in children if the parents are suffering from cancer of the eye. The other factors are pollution, pesticides, insecticides, excess intake of steroids, etc. may cause the cancer. हे पण अजून important कॅन्सरचे causes आहे. pollution आहे, insecticides आहे, pesticides आहे. mostly this particular insecticide, pesticides, they are the hydrocarbons. If they get swallowed, if they get entry within the body, they may change the ability or change the development of that particular cell, or they make irregular development of cell division, that is mitosis, and that may develop that particular disease. That disease it is called as cancer. आता आपण पाहू टाइप्स ऑफ कॅन्सर, कॉजेस ऑफ कॅन्सर, डायग्नोसिस ऑफ कॅन्सर अँड ट्रीटमेंट ऑफ कॅन्सर. ओके, types of cancer. On the basis of tissue involved, cancer can be classified into following types. की कोणत्या टाईपच्या टिश्यूमध्ये तो कॅन्सर डेव्हलप झालेला आहे त्याच्यावरून त्या कॅन्सरचे वेगवेगळे टाइप्स होतात. सो ऑन द बेसिस ऑफ टिश्यू इन्व्हॉल्ड, what type of tissue involved in that particular development of cancerous growth, the cancer are of various types. Number one, that is called as a carcinoma. It is originated from epithelial linings of ectoderm and endoderm. For example, cancer of breast, skin, lungs, etc. About 85% of cancers are carcinomas. काय म्हटलेलं आहे की जेव्हा एम्ब्रियोनिक ग्रोथ होते त्यावेळेस त्या पर्टिक्युलर एम्ब्रियोला 3 लेयर्स असतात, एक्टोडर्म, मिझोडर्म, एंडोडर्म. याच्यापैकी एक्टोडर्म आणि एंडोडर्म पासून जे ऑर्गन्स तयार होतात त्यांचा जर कॅन्सर असेल तर दॅट पर्टिक्युलर कॅन्सर इट इज कॉल्ड एज carcinoma. For example, cancer of breast, cancer of skin, cancer of lungs. Okay, the second it is called as sarcoma. These are developed in connective tissue and from mesodermal tissue. लेयर कोणती राहिली होती, एक्टोडर्म, एंडोडर्म झाले होते. आता मिझोडर्म पासून जे ऑर्गन्स तयार होतात कनेक्टिव्ह टिश्यू पासून मध्ये जर तो कॅन्सर होत असेल तर दॅट पर्टिक्युलर कॅन्सर इट इज कॉल्ड एज सार्कोमा.
फॉर एक्झाम्पल कॅन्सर ऑफ बोन्स त्याला म्हणतात ओस्टिओसार्कोमा, कॅन्सर ऑफ कार्टिलेज त्याला म्हणतात कॉन्ड्रोसार्कोमा, ट्युमर्स इन स्केलेटल मसल्स, जे मसल्स बोनसोबत अटॅच असतात त्यांना आपण स्केलेटल मसल्स म्हणतो, दॅट कॅन्सर इट इज कॉल्ड ॲज रॅप्डोमायोसार्कोमा. सो रॅप्डोमायोसार्कोमा, कॉन्ड्रोसार्कोमा, ओस्टिओसार्कोमा म्हणजे कॅन्सर ऑफ बोन्स, कॅन्सर ऑफ कार्टिलेज, कॅन्सर ऑफ स्केलेटल मसल्स म्हणजे स्ट्रायटेड मसल्स, they are included in second type that is called as sarcoma. The another it is called as lymphoma. They begin in lymph nodes and immune system की माझ्या lymphatic nodes मध्ये किंवा immunity system मध्ये जर तो कॅन्सर असेल तर that cancer it is called as lymphoma. In this there is increase of lymphocytes. या particular कॅन्सर मध्ये lymphocyte cells चा नंबर वाढतो. For example हॉडकिन्स लिम्फोमा, दॅट इज द प्रोलिफरेशन ऑफ लिम्फ नोड्स. की हॉडकिन्स लिम्फोमा नावाचा जो कॅन्सर आहे त्याच्यात लिम्फ नोड्स असेल तर त्याचा साईज वाढतो किंवा ते प्रॉलिफरेट होतात. दुसरं नॉन हॉडकिन्स लिम्फोमा, प्रॉलिफरेशन ऑफ बोन मॅरो, थायमस एक्सेट्रा. की नॉन हॉडकिन लिम्फोमा जर असेल तर तिथे बोन मॅरो प्रॉलिफरेट होतो. द अनदर फोर्थ इट इज कॉल्ड ॲज द ल्युकेमिया, दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज ब्लड कॅन्सर. In this, there is increase of number of leukocytes. They are called as the WBCs. For example, blood cancer. The another it is adenoma, the cancer of glands like thyroid gland, pituitary gland, adrenal gland. That is called as adenoma. So, all cancers they are classified into main 5 types. They are the carcinoma, sarcoma, lymphoma, leukemia, and the adenoma. Okay. आता आपल्याला पाहायचं आहे सिम्पटम्स ऑफ कॅन्सर. की एखाद्याला कॅन्सर झालेला असेल तर त्या पर्टिक्युलर बॉडीमध्ये त्याच्या बॉडीमध्ये काय सिम्पटम सायन्स दिसायला पाहिजे. कॅन्सर हॅज नो सिम्पटम्स ॲट ॲन इट्स अर्ली स्टेज. की कॅन्सर असा डिसीज आहे की त्याच्या प्रायमरी स्टेजमध्ये खूप सुरुवातीच्या स्टेजमध्ये त्याचे सिम्पटम्स दिसत नाही, बट दे अपियर बिफोर इट बिगन्स टू स्प्रेड. हे इम्पॉर्टंट आहे की तो स्प्रेड व्हायला लागला की त्याच्या आधी मात्र सिम्पटम्स दिसायला सुरुवात होते. The various symptoms and signs of this particular cancer are: number 1, appearance of lump or hard part in the breast or any other part of the body. की ब्रेस्ट वर नाही तर ब्रेस्टच्या आत एखादा हार्ड पार्ट आहे असं वाटत असेल तर, किंवा बॉडीचा दुसरा एखादा पार्ट आहे तिथे कुठे कुठे हार्ड वाटत आहे का, त्याच्यावरून आपल्याला आयडेंटिफाय करता येते की दॅट देअर मे बी द रिस्क ऑफ दॅट पर्टिक्युलर डिसीज दॅट इज कॉल्ड ॲज अ कॅन्सर. सेकंड, चेंज इन साईज अँड कलर ऑफ द वार्ट ऑर मोल ऑफ द स्किन. वार्ट म्हणजे त्याला मोस म्हणतो आपण, मोल म्हणजे तीळ म्हणतो. याचा साईज काही कारण नसताना जर चेंज झालेला असेल तर दॅट मे बी द बिगिनिंग ऑफ दॅट पर्टिक्युलर डिसीज दॅट इज कॉल्ड ॲज कॅन्सर. सडन लॉस इन बॉडी वेट, की बॉडीचं वेट काही कारण नसताना कमी होऊन राहिलेलं असेल तर इनडायरेक्टली दॅट मे बी द बिगिनिंग ऑर दॅट मे बी द इंडिकेशन ऑफ दॅट डिसीज दॅट इज कॉल्ड ॲज कॅन्सर. पर्सिस्टंट इंडायझेशन अँड चेंज इन बावेल अँड ब्लॅडर हॅबिट्स. की पर्सिस्टंट इंडायझेशन म्हणजे नेहमी इंडायझेशन राहत असेल, डायजेशन प्रॉपर होत नसेल, बावेल मुवमेंट म्हणजे आपलं फूड मटेरियल खाली घसरत नसेल किंवा ब्लॅडरमधून युरिन पास होत नसेल तर दॅट मे बी द साइन ऑफ दॅट डिसीज दॅट इज कॉल्ड ॲज कॅन्सर. एक्सेसिव्ह लॉस ऑफ ब्लड ड्युरिंग मंथली पिरियड इन फिमेल्स. फिमेल्समध्ये मेन्स्ट्रुअल सायकल असते, त्या मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये ब्लिडिंग होत असते, पण ते जर एक्सेसिव्ह 3-4 दिवसाच्या वर जर होत असेल तर दॅट माइट बी द इंडिकेशन ऑफ कॅन्सर विदिन द रिप्रोडक्टिव्ह पार्ट. कंटिन्युअस कंप्लेंट ऑफ व्हाईट डिस्चार्ज इन फिमेल्स. की त्याच पर्टिक्युलर फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्टमधून फिमेलची कंप्लेंट असेल की व्हाईट मटेरियल बाहेर पडते आहे पण एक्सेसिव्ह, किंवा पडत जरी असेल बाहेर निघत असेल तर दॅट मे बी द बिगिनिंग ऑफ द कॅन्सर इन द युटेरस. पर्सिस्टंट कफ, होर्सनेस अँड डिफिकल्टी इन द स्वॉलोईंग. की नेहमीसाठी खोकला राहत असेल किंवा स्वॉलोईंग गिळायला त्रास होत असेल, आवाज पण बदललेला असेल, होर्सनेस, तर दॅट मे बी द साइन ऑफ कॅन्सर ऑफ दॅट पर्टिक्युलर थ्रोट रिजन. अनयुजुअल ब्लिडिंग थ्रू द नॅचरल ओपनिंग. माउथ नॅचरल ओपनिंग आहे, नोज नॅचरल ओपनिंग आहे, ॲनस नॅचरल ओपनिंग आहे, पण त्या पर्टिक्युलर नॅचरल ओपनिंगमधून काही कारण नसताना ब्लिडिंग होत असेल तर दॅट मे बी द इंडिकेशन ऑफ दॅट डिसीज दॅट इज कॉल्ड ॲज कॅन्सर. सोर्स इन द माउथ अँड नॉट हिलिंग इन टाईम. की तोंडात फोडं येत असेल पण ते जर 2-3 दिवसात आपोआप दुरुस्त होत नसेल दॅट इज ॲक्च्युअली द डेफिशियन्सी ऑफ व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स. पण ते आपोआप जर 5-6 दिवसांनी 3-4 दिवसांनी दुरुस्त होत नसेल तर दॅट मे बी द बिगिनिंग ऑफ द कॅन्सर ऑफ माउथ. सो दीज आर द व्हेरियस सायन्स अँड सिम्पटम्स ऑफ दिस पर्टिक्युलर डिसीज दॅट इज कॉल्ड ॲज अ कॅन्सर. आता या कॅन्सरला डायग्नोसिस पण आपल्याला दिलेलं आहे की कॅन्सर झालेलं आहे तर डायग्नोज कसं करायचं, म्हणजे आयडेंटिफाय कसं करायचं.
इट इन्क्लूड बायोप्सी अँड हिस्टॉलॉजिकल एक्झामिनेशन ऑफ अफेक्टेड पार्ट. जिथे कुठे कॅन्सर झालेला असेल तो रिमूव्ह करा, तो लॅबला पाठवा, त्याचे सेक्शन्स घ्या, तिथे ग्रोथ कशी आहे ती इंटरनली ऑब्झर्व करा. इंटरनल ऑब्झर्वेशन इट इज कॉल्ड एज हिस्टॉलॉजिकल एक्झामिनेशन. सेकंड, ब्लड टायपिंग इन केस ऑफ ल्युकेमिया, लिम्फोमा. ल्युकेमिया ब्लड कॅन्सर आहे, लिम्फोमा या पर्टिक्युलर 2 कॅन्सर्समध्ये ब्लड टायपिंग ही एक मेथड आहे कॅन्सर आयडेंटिफाय करायची. एंडोस्कोपी इन केस ऑफ कॅन्सर ऑफ इसोफेगस स्टमक, की इसोफेगस आहे, स्टमक आहे, आतून जर तुम्हाला पाहायचं असेल तर इनडायरेक्टली एंडोस्कोप आतमध्ये टाकतात. दॅट मेथड इट इज कॉल्ड एज एंडोस्कोपी. कॅन्सर स्क्रीनिंग इज अ मॉडर्न टेक्निक टू आयडेंटिफाय टाईप ऑफ ट्यूमर. की कॅन्सर स्क्रीनिंग नावाची एक नवीन मेथड आहे, मॉडर्न मेथड आहे, की ज्याच्यात तुम्हाला ट्यूमर माहीत करून घेता येतो की तो बेनाईन ट्यूमर आहे की मॅलिग्नंट ट्यूमर आहे. पॅप टेस्ट टू डिटेक्ट द सर्व्हायकल कॅन्सर. युटेरसच्या लोअर पार्टला सर्व्हिक्स म्हणतात, तिथला जर स्मिअर बाहेर काढला आणि तो जर चेकिंगला पाठवला, टेस्टला पाठवला, तर दॅट इज कॉल्ड ॲज अ पॅप टेस्ट. ब्रेस्ट सेल्फ टेस्ट अँड मॅमोग्राफी फॉर ब्रेस्ट कॅन्सर. की ब्रेस्ट फिमेल्समध्ये फॉर एक्झाम्पल जर स्वतःहून चेक केलं किंवा मॅमोग्राफी जर केली तर दॅट मे शो द हेल्थ ऑफ दॅट पर्टिक्युलर ब्रेस्ट. अनदर चेस्ट रेडिओग्राफी फॉर डिटेक्शन ऑफ द लंग कॅन्सर. की चेस्टचा जर एक्सरे काढला तर दॅट मे बी द identifying feature of that particular chest to identify the disease that is called as the lung cancer. So these are the various methods to identify the disease that is called as diagnosis. आता या पर्टिक्युलर डिसीजला ट्रीटमेंट पण आहे बघा. ट्रीटमेंट, कॅन्सर कॅन बी क्युअर्ड इफ अर्ली डायग्नोसिस अँड प्रॉपर ट्रीटमेंट इज गिवन. येस, द ट्रीटमेंट इन्क्लूड. की कॅन्सर प्रायमरी स्टेजमध्ये किंवा अर्ली स्टेजमध्ये जर आयडेंटिफाय झाला तर दिस पर्टिक्युलर कॅन्सर कॅन बी इझिली क्युअर्ड नाउ डेज. And the various methods are, the first method is radiation therapy. It includes burning and destruction of cancerous tissue by exposing it to the ionizing radiations of X-ray, cobalt-60, radium, etc. की एक्सरे आहे, कोबाल्ट-60 आहे, रेडियम आहे, याचे रेडिएशन जर कॅन्सरस टिश्यूला जर दिले आणि तो टिश्यू जर बर्न केला, डिस्ट्रक्ट केला, तर दॅट पर्टिक्युलर कॅन्सर कॅन बी क्युअर्ड. फॉर एक्झाम्पल द कॅन्सर ऑफ द स्किन, ब्रेस्ट, ब्लॅडर, युरिनरी ब्लॅडर, सर्विक्स, एक्सेट्रा. So this is the first method, that is the burning of the cancerous cells, that is called as radiation. Second, it is surgical method. It includes removal of the affected part by operative method. की या पर्टिक्युलर सेकंड मेथडमध्ये जिथे कॅन्सर झालेला असेल तो पार्ट जर रिमूव्ह केलेला असेल तर दॅट इज द सेकंड मेथड, दॅट इज कॉल्ड एज सर्जिकल मेथड. Another it is chemotherapy. It includes the use of anti-cancer drugs to kill the cancerous cells by damaging the DNA. की काही असे अँटी कॅन्सर ड्रग्स पण आपण आता डिस्कवर केलेले आहे की जे ड्रग्स दिल्यानंतर त्या कॅन्सरस सेल्समधला DNA जर डॅमेज केला तर तो स्प्रेड होणार नाही. द व्हेरियस एक्झाम्पल्स ऑफ these particular drugs are alkylating agents, anti-metabolites, anti-tumor substances, antibiotics and plant alkaloids like vincristine and vinblastine. की विंका रोझिया नावाचं प्लांट आहे, त्याला मराठीत आपण सदाफुली म्हणतो. या प्लांटपासून 2 ड्रग्ज मिळतात, विंक्रिस्टिन आणि विनब्लास्टिन. दोन्ही अल्कलॉइड्स आहे. दे आर अगेन कॅन्सर ड्रग्ज. इनडायरेक्टली दे प्रिव्हेंट द स्प्रेडिंग ऑफ दिस पर्टिक्युलर कॅन्सर. Another it is called as immunotherapy. It includes use of certain biological response modifiers, substances to active immune system and helps in destroy the tumor. की असे काही आता सबस्टन्सेस डिस्कवर झालेले आहेत की जी आपली इम्युन सिस्टीम ॲक्टिवेट करणार, बूस्ट करणार, इन्क्रीज करणार, सो दॅट आपली इम्युनिटी सिस्टीम जर ॲक्टिवेट झालेली असेल तर इनडायरेक्टली कॅन्सरस सेल्सला किल करायला हेल्प होईल. फॉर एक्झाम्पल द अल्फा इंटरफेरॉन. फॉर एक्झाम्पल दॅट सबस्टन्स इट इज अल्फा इंटरफेरॉन. Another method, it is a supportive therapy. It is mainly used to treat side effects of cancer and improve the quality of the life of cancer patient. की कॅन्सर त्याला झालेला आहे, वेगवेगळ्या मेथड्समधून त्या पर्टिक्युलर कॅन्सरला आपण दुरुस्त करायचा, क्युअर करायचा ट्राय करून राहिलेला आहे, पण त्या कॅन्सरच्या ड्रग्जनी किंवा मेथड्सनी साईड इफेक्ट्स पण त्याच्या बॉडीला दिसणार आहे. ते साईड इफेक्ट्स पुन्हा अजून क्युअर करायसाठी जी मेथड आहे दॅट इज कॉल्ड एज सपोर्टिव्ह थेरपी. सो दीज आर द व्हेरियस मेथड्स which are used as a treatment. The various methods are radiation therapy, chemotherapy, surgical method, immunotherapy and the supportive therapy. So this is it is called as cancer. कसं डिफाइन केलं होतं कॅन्सरला? It is an abnormal, undifferentiated, uncontrolled growth of the cells where the controlling mechanism of the body have disappeared or lost. की माझ्याच बॉडीमधली ग्रोथ, की ज्या पर्टिक्युलर ग्रोथवर माझ्याच बॉडीचा कंट्रोल राहिलेला नाही आणि ती जर ग्रोथ माझ्या बॉडीमध्ये वाढत असेल, स्प्रेड होत असेल,
so then that particular growth, nothing but it is called as cancer, and it is a new growth in the body, that is not a natural growth in the body, hence that particular cancer, it is also called as neoplasm, that is called as neoplasm. The last disease of this chapter is AIDS. AIDS is acquired immunodeficiency syndrome. It is acquired immunodeficiency syndrome. So it is a viral disease. It is caused by RNA virus. The RNA viruses are called as retrovirus. The name of that particular virus, it is called as HIV. This is human immunodeficiency virus. Human immunodeficiency virus. Mainly this particular virus, it attack on immune system of the body or a person, and due to attack on the immune system, the body is prone to the various diseases, or body is susceptible to the various diseases, and due to various diseases or complex diseases in the body, the person will die. So this particular actually AIDS, it is not a single disease, it is a group of diseases. Hence this particular disease AIDS, it is called as a syndrome. So AIDS, it is acquired immunity deficiency syndrome. Okay, चला. AIDS, acquired immunodeficiency syndrome. It is a life-threatening pandemic disease, first recognized in USA in 1981. सगळ्यात पहिल्यांदा या पर्टिक्युलर डिसीजचा पेशंट कुठे मिळाला तर USA, केव्हा 1981. In India, it was first reported in 1986 in Chennai among prostitutes. इंडियामध्ये पण या पर्टिक्युलर डिसीजचा पहिला पेशंट केव्हा मिळाला असेल तर 1986ला चेन्नईमधल्या प्रॉस्टिट्यूट्समध्ये. कॉझल एजंट पहा की डिसीज कशाने होतो. It is caused by RNA virus, belongs to the retrovirus group. The name of this particular virus, it is called as HIV, that is human immunodeficiency virus. सोर्स ऑफ व्हायरस पहा की बा हा पर्टिक्युलर व्हायरस एकाचा दुसऱ्याच्या बॉडीमध्ये कसा जाईल. सोर्स बघा, द इन्फेक्टेड पर्सन इज द सोर्स ऑफ HIV. ज्याला एड्स झालेला आहे तो सोर्स कंपल्सरी राहील. द व्हायरस इज फाउंड इन सिमेन CSF ब्लड ऑफ द इन्फेक्टेड पर्सन. की त्या पर्टिक्युलर इन्फेक्टेड पर्सनच्या बॉडीमध्ये तो व्हायरस कुठे दिसतो, तो त्याच्या सिमेनमध्ये दिसतो. मेल जेनायटल मटेरियलला सिमेन म्हणतात. CSF म्हणजे सेरेब्रोस्पायनल फ्लूइड. तिसरं ब्लडमध्ये पण हा व्हायरस दिसतो. इट मे ऑल्सो बी फाउंड इन सलायवा, वजायनल सिक्रिशन, ब्रेस्ट मिल्क. की हा अजून सलायवामध्ये पण असू शकतो, वजायनल सिक्रिशनमध्ये पण असू शकतो, आईच्या ब्रेस्ट मिल्कमध्ये पण असणार. द इन्क्युबेशन पिरियड ऑफ दिस पर्टिक्युलर व्हायरस इज 6 months to 10 years. इनडायरेक्टली आज व्हायरस गेल्यानंतर आजच्या आज मला एड्स होणार नाही, आजपासून 6 महिन्यापासून तर 10 वर्षापर्यंत व्हायरस फॉर एक्झाम्पल माझ्या बॉडीमध्ये केला, माझी इम्युनिटी जर स्ट्रॉंग असेल तर 10 वर्षापर्यंत पण मला सिम्पटम्स दिसणार नाही. माझी इम्युनिटी थोडी वीक असेल तर इनडायरेक्टली पहिल्या 6 महिन्यातच फॉर एक्झाम्पल त्याचे सिम्पटम्स दिसायला सुरुवात होईल. सो incubation period of this particular virus is 6 months to 10 years. Structure of virus for the HIV, it is a virus. The HIV is a retrovirus, it is a RNA virus कारण याचं जे जेनेटिक मटेरियल आहे ते RNA आहे. The shape of this particular virus, it is a spherical about 100 nanometer diameter. याचं डायमीटर 100 नॅनोमीटर आहे. It has outer lipid coat containing glycoprotein at intervals. की बाहेरचं जे पर्टिक्युलर कव्हर आहे, कोट आहे, हे लिपिड कोट आहे. त्याच्यानंतर तिथेच काय प्रेझेंट आहे, ग्लायकोप्रोटीन प्रेझेंट आहे. हे सगळे जे दिसून राहिले हे सगळे ग्लायकोप्रोटीन आहे, हे त्याचं हेड आहे आणि हा त्याचा स्टॉक आहे. ओके. इट शो 2 types ऑफ अँटीजेन्स ऑन इट सरफेस, दॅट इज द GP120 अँड GP41. या ग्लायकोप्रोटीनमध्ये तुम्हाला 2 टाईपचे अँटीजेन्स दिसतात. त्याच्या हेडमध्ये GP120 आहे आणि त्याच्या स्टॉकमध्ये GP41 आहे. कोर अँटीजेन्स आर P17 अँड P24. की आतमध्ये जे पर्टिक्युलर अँटीजेन्स प्रेझेंट आहे ते 2 आहे. एक आहे P17 आणि दुसरं आहे P24. जे बाहेर दिसत आहे हे सर्कल त्याला म्हणतो आपण P17 आणि P म्हणजे प्रोटीन आणि आतमध्ये जे दिसत आहे ते दॅट इज P24. 2 कॉपीज ऑफ RNAs आर प्रेझेंट. आतमध्ये RNAच्या 2 कॉपीज प्रेझेंट आहे विच आर असोसिएटेड विथ दॅट एन्झाईम दॅट इज कॉल्ड एज रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज. इन P24 या कोडच्या आतमध्ये प्रेझेंट आहे. कोणाच्या? P24. द व्हायरस अटॅच टू द होस्ट सेल बाय GP120. की हा व्हायरस माझ्या बॉडीमध्ये एंटर होत असेल
तर माझ्या बॉडीच्या सेल्सला तो कशाने अटॅच होत असेल तर या हेड्सनी अटॅच होतो. द हेड्स आर कॉल्ड एज GP120, GP ग्लायकोप्रोटीन. मोड ऑफ ट्रान्समिशन पाहा डिसीजचं की हा डिसीज एकाचा दुसऱ्याला स्प्रेड कसा होतो. नंबर 1 अनसेफ सेक्झुअल कॉन्टॅक्ट, की सेक्झुअल कॉन्टॅक्ट असेल आणि ते पण अनसेफ असेल तर दॅट स्प्रेड द डिसीज. इट इन्क्लूड होमो ॲज वेल ॲज हेट्रोसेक्स. It also includes the oral, vaginal and anal sex also. The another way of mode of transmission is blood, that is through contaminated blood transfusion. की मला समजा फॉर एक्झाम्पल एड्स असेल आणि दुसऱ्याला स्प्रेड होत असेल आणि माझं ब्लड जर चेक न करता जर दुसऱ्याला दिलं गेलं तर दिस पर्टिक्युलर डिसीज इट स्प्रेड फ्रॉम वन पर्सन टू द अनदर पर्सन. The other sources of mode of transmission are, it include use of needle, organ, सिमेन डोनेशन एक्सेट्रा. की निडल यूज केलेली आहे, ऑर्गन यूज केलेलं आहे, सिमेंट डोनेट केलेलं आहे आणि ते पण यूज करताना फॉर एक्झाम्पल चेक नाही केलं गेलेलं असेल तर दॅट मीन्स ट्रान्समिट द डिसीज. ट्रान्समिशन ऑल्सो ऑकर्स थ्रू यूज ऑफ अनस्टरिलाइज सर्जिकल इक्विपमेंट्स ड्युरिंग ऑपरेटिव्ह वर्क. की ऑपरेटिव्ह वर्कमध्ये जे इन्स्ट्रुमेंट्स यूज केले जात आहे ते स्टरिलाइज प्रॉपरली केले गेलेले नसेल तर दिस पर्टिक्युलर डिसीज इट स्प्रेड फ्रॉम वन पर्सन टू द अनदर पर्सन. द अनदर वे, from infected mother to the fetus. Carrier or infected mother transmit the virus to her fetus during pregnancy or during breastfeeding. म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये त्या फिटसला प्लासेंटाच्या थ्रू व्हायरस जाईल किंवा जर बर्थ झालेला असेल तर थ्रू ब्रेस्ट मिल्क स्प्रेड होईल. सो दीज आर द 4 ways of mode of transmission of this particular HIV. They are the unsafe sexual contact, the another is blood, the another is other sources, the another is from infected mother to the fetus. When it spread from infected mother to the fetus, that transmission it is also called as the transplacental transmission. Symptoms पाया पर्टिक्युलर डिसीज मध्ये पहिली स्टेज आहे असिम्प्टोमॅटिक स्टेज. की हा व्हायरस बॉडीमध्ये एंटर झाल्यानंतर सिम्पटम्स एकदम सुरुवातीला दिसत नाही. द फर्स्ट स्टेज इट इज असिम्प्टोमॅटिक स्टेज. इट इज अ स्टेज ऑफ लॅटन्सी ड्युरिंग विच पेशंट मे ऑर मे नॉट शो सिम्पटम्स. की या पहिल्या फेजमध्ये तो पर्टिक्युलर पेशंट कुठले सिम्पटम्स शो करत नाही. सेकंड, एड्स रिलेटेड कॉम्प्लेक्स, दॅट इज ऑल्सो कॉल्ड एज ARC. इट इज अ स्टेज ऑफ फुल ब्लोन एड्स. की या पर्टिक्युलर स्टेजमध्ये त्या पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअलमध्ये आता एड्स डेव्हलप झालेला आहे. द व्हेरियस सिम्पटम्स आर swelling of the lymph nodes in neck, armpit, groin that persist for more than 3 months. की त्याची नेक आहे, आर्मपिट आहे आणि ग्रोइन आहे, इथले जे लिम्फ नोड्स आहे हे जर स्वेल झालेले असेल आणि 3 महिन्यापेक्षा पण जास्त ते स्वेल होऊन राहत असेल तर दॅट मे बी द इंडिकेशन ऑफ दिस डिसीज दॅट इज कॉल्ड एज एड्स. नेक्स्ट, पर्सिस्टंट और रिकरंट फीवर ऑफन विथ नाईट स्वेटिंग, वेस्टिंग सिंड्रोम. की त्या पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअलला फॉर एक्झाम्पल फीवर येत असेल, त्याच्यानंतर रात्रीच्या वेळेस तो झोपला असताना फॉर एक्झाम्पल जर स्वेटिंग खूप होत असेल आणि स्वेटिंग जिथे होत असेल तिथे इचिंग होत असेल तर दॅट मे बी द सिम्पटम ऑफ दिस डिसीज. पर्सिस्टंट कफ नॉट असोसिएटेड विथ स्मोकिंग, कोल्ड ऑर फ्लू. की त्याला नेहमीसाठी कफ असेल पण तो स्मोकिंग, कोल्ड, फ्लू याच्याशी असोसिएटेड नाही. म्हणजे तो स्मोकिंग करत नाही, त्याला कोल्ड झालेला नाही, त्याला फ्लू पण झालेला नाही, पण त्याला कफ असेल तर. पर्सिस्टंट डायरिया, एनोरेक्झिया, दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ लॉस ऑफ ॲपेटाईट. त्याला भूक लागत नसेल तर. इन्फेक्शन टू द सेंट्रल नर्वस सिस्टीम, लॉस ऑफ मेमरी, लॉस ऑफ मस्क्युलर कोऑर्डिनेशन. की मेमरी लॉस झालेली असेल तर, मस्क्युलर कोऑर्डिनेशन प्रॉपर राहिलेलं नसेल तर. सो फ्रॉम ऑल दिस पर्टिक्युलर सिम्पटम्स वी कॅन फाइंड दॅट दिस पर्टिक्युलर पर्सन इट मे सफर फ्रॉम दॅट पर्टिक्युलर डिसीज दॅट इज कॉल्ड एज एड्स. समोर आहे फुल ब्लोन एड्स. आता त्याचा पूर्ण डिसीज डेव्हलप झालेला आहे तर सिम्पटम्स काय राहील. दिस इज द एंड स्टेज ऑफ द एड्स. द सिम्पटम्स इन्क्लूड ब्रेकडाऊन ऑफ द इम्युन सिस्टीम. त्याची इम्युन सिस्टीम पूर्ण कोलॅप्स झालेली असते. पेशंट बिकम विक्टिम ऑफ, पेशंटमध्ये आता खूप सारे वेगवेगळे डिसीजेस बॉडीमध्ये आलेले असतात कारण इम्युनिटी सिस्टीम राहिलेली नाही. द व्हेरियस डिसीजेस आर TB, ट्युबरकुलोसिस, निमोनिया, कॅप्सिस सार्कोमा, इट इज अ कॅन्सर ऑफ द स्किन, डायरिया, infection to the central nervous system by papovirus, myobacteria. These particular various diseases they occur or they develop various diseases in the body and due to various diseases the person finally leads to the death. Ultimately the patient die in
फ्यू मंथ्स. तिथून खूप सारे डिसीज त्याच्या बॉडीमध्ये जर डेव्हलप झालेले असेल तर त्याच्यापैकी कुठल्या तरी डिसीजनी त्या पर्टिक्युलर पेशंटचा डेथ होतो. सो दीज आर द सिम्पटम्स ऑफ दिस पर्टिक्युलर डिसीज. द डिसीज इट इज कॉल्ड ॲज एड्स. एड्स इज acquired immunodeficiency syndrome. The diagnosis of AIDS is very difficult because of non-specific symptoms. कि या AIDS डायग्नोसिस करणे हे खूप डिफिकल्ट आहे, कारण प्रॉपर सिम्पटम्स त्या पर्टिक्युलर एड्समध्ये दिसत नाही. कारण एड्स इट इज नॉट अ डिसीज, इट इज अ ग्रुप ऑफ डिसीज. दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज सिंड्रोम. 2 types of blood tests are done for AIDS. की या एड्ससाठी 2 प्रकारच्या ब्लड टेस्ट केल्या जातात. The one it is called as ELISA, the another it is called as a Western blot test. The ELISA it is enzyme linked immunosorbent assay. The another test it is Western blot test. These tests help in finding HIV antibodies. की या दोन्ही टेस्टनी आपल्याला आपल्या बॉडीमध्ये व्हायरस गेल्यानंतर आपल्या बॉडीने कोणत्या अँटीबॉडीज तयार केल्या ते आयडेंटिफाय होते. 99% of AIDS patient show positive test within 5 months of infection. की 99% केसेसमध्ये आज जर माझ्या बॉडीमध्ये व्हायरस गेलेला असेल तर 5-1 महिन्यात तो पर्टिक्युलर पेशंट सिम्पटम्स जरी दाखवत नसेल तर ही टेस्ट आपल्याला पॉझिटिव्ह सांगते. वेस्टर्न ब्लॉट टेस्ट गिव्स 100% कन्फर्मेशन अबाउट द एड्स. की वेस्टर्न ब्लॉट टेस्ट ही कन्फर्मेटरी टेस्ट आहे की ज्या पर्टिक्युलर वेस्टर्न ब्लॉटमुळे आपल्याला फायनल माहीत होते की दॅट पर्टिक्युलर पर्सन इट इज सफर्ड फ्रॉम दॅट ऑफ द डिसीज दॅट इज कॉल्ड ॲज एड्स विच इज कॉज बाय व्हायरस दॅट इज कॉल्ड ॲज HIV. प्रिव्हेन्शन पहा, डिसीज थ्रेटनिंग आहे, डिसीजसाठी प्रिव्हेन्शन पण आहे. बघा, एड्स कॅन बी प्रिव्हेंटेड बाय अडॉप्टिंग फॉलोइंग मेजर्स. की हे जर मेजर्स फॉलो केलेले असेल तर नॅचरली एड्स होणार नाही. नंबर 1, avoid sexual contact with multiple partners, prostitutes and homosexuals. Second, use condom during sexual contact. Third, do not share razors, toothbrush, syringes and needles. की razors, toothbrush, syringes, needles हे एक दुसऱ्याची कोणी वापरू नये. डोनर्स ब्लड शुड बी टेस्टेड बिफोर ट्रान्सफ्युजन. की माझं ब्लड दुसऱ्याला दिलं जात असेल तर ते टेस्ट झालं असलं पाहिजे. पर्सन विथ HIV शुड नॉट डोनेट ऑर्गन्स, ब्लड एक्सेट्रा. की जर एखादा पर्सन HIV पॉझिटिव्ह असेल तर त्यांनी त्याचे ऑर्गन्स डोनेट करू नये. जनरली किडनी डोनेट करतात, आय डोनेट करतात, ब्लड डोनेट करतात, तर असं करू नये. यूज ऑफ मास मीडिया टू एज्युकेट द पीपल अबाउट द लाईफ थ्रेटनिंग इफेक्ट्स ऑफ द एड्स. की तुम्ही मीडियामध्ये जर या पर्टिक्युलर एड्सबद्दलची इन्फॉर्मेशन लोकांपर्यंत जर गेली तर इनडायरेक्टली या एड्सला स्प्रेड व्हायला रोखता येईल. ट्रीटमेंट पहा, एड्स इट इज अ इनक्युरेबल डिसीज बिकॉज HIV इज हायली म्युटेबल. की एड्स आजच्या डेटमध्ये पण हा इनक्युरेबल डिसीज आहे, कारण या पर्टिक्युलर HIVचा जो स्ट्रेन आहे तो हायली म्युटेबल आहे, चेंजेबल आहे. देअरफॉर नो वॅक्सिन इज मेड अवेलेबल फॉर एड्स. म्हणून आजपर्यंत या एड्ससाठी कुठली वॅक्सिन अवेलेबल नाही. Drugs like AZT, azithromycin, DDI, didanosine, zidovudine, etc. are used to prolong the life. हे जे ड्रग्ज आहे, azithromycin आहे, zidovudine आहे, हे ड्रग्ज असेल तर काही दिवसापर्यंत त्या पर्टिक्युलर पेशंटचं लाईफ सर्वायवल वाढवते, परमनंट नाही. The modern antiviral therapy mainly based upon preventing the virus from replicating and improve T cell count. की नवीन ज्या मेथड्स आता या एड्ससाठी आलेल्या आहे की त्याच्यामुळे त्या पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअलचा डिसीज तर क्युअर करता येत नाही, पण त्याचा T सेल काउंट जो इम्युनिटी सिस्टमचा कमी झाला आहे तो इन्क्रीज करता येतो आणि व्हायरसचं मल्टिप्लिकेशन, रेप्लिकेशन थांबवता येते. The combination of several drugs called highly active antiviral therapy, त्याला हार्ट म्हणतात. याच्यात वेगवेगळे ड्रग्ज आहेत, ते एका वेळेस त्या पर्टिक्युलर एड्सच्या पेशंटला दिलेले असेल तर इनडायरेक्टली काही दिवसासाठी त्या पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअलचं सर्वायवल आपल्याला लांबवता येते. द ड्रग्ज आर TDF, दॅट इज द टेनोफोव्हिर. द अनदर EFV, दॅट इज एप्लिव्हिरेन्स. द अनदर इट इज लॅमिवुडाईन, दॅट इज 3TC. तर हे जे ड्रग्ज आहे या पर्टिक्युलर ड्रग्जमुळे त्या पर्टिक्युलर पेशंटचं सर्वायवल काही दिवसापर्यंत लांबवता येते. एड्स हा आजही आजच्या डेटपर्यंतही इनक्युरेबल आहे. सो दिस इज हायली ॲक्टिव्ह अँटी रेट्रोव्हायरल ट्रीटमेंट दॅट इज कॉल्ड ॲज अ हार्ट. सो दिस इज एड्स. सो एड्स इट इज ॲक्वायर्ड इम्युनोडेफिशियन्सी सिंड्रोम.
It is a syndrome, it is a group of disease which is caused by RNA virus or retrovirus. That retrovirus, it is called as HIV, that is human immunodeficiency virus.